एका जंगलात एक हत्तीचा परिवार राहत होता. एक नर हत्ती, एक मादा हत्ती आणि त्यांची 2 मुलं पण होती. त्यांच्या हत्ती परिवारात त्यांचा सगळ्यात छोटा मुलगा खूप खोडकर होता. एक दिवस हत्ती परिवार जंगलातल्या नदीत आंघोळीला आला होता. आंघोळ करताना हत्तीचं पिल्लू खूप खोड्या करू लागलं. बाळा, नदीचा प्रवाह जोरात आहे. तुला सांभाळून राहावं लागेल. हो, बरोबरच आहे. आता तो जास्त खोडकर झालाय. खूप मस्ती करतोयस. शांतपणे आंघोळ कर. यावेळी नदीच्या जवळ एका झाडावर एक लहान चिमणी बसली होती. पिल्लू हत्तीच्या सगळ्या खोड्या ती छोटी चिमणी बघत होती आणि ते पाहून ती आनंदी होत होती. अरे वा, तुला खेळताना बघून छान वाटते. हत्तीच्या लहान पिल्लासोबत ती छोटी चिमणी मैत्री करू इच्छित होती. तुला खेळताना बघून छान वाटलं. तू खूप हुशार वाटतोयस. माझ्याशी मैत्री करशील? काय? तुझी हिम्मतच कशी झाली विचारायची? तुला माहिती आहे ना, मी हत्तीचं पिल्लू आहे. या जमिनीवर सर्व प्राण्यांमध्ये सगळ्यात मोठा प्राणी आहे मी. तू एक मूर्ख पक्षी आहे. आपण मित्र नाही होऊ शकत. तू माझी बरोबरी नाहीच करू शकत. ओ, तर असं आहे. मी तर तुला प्रेमाने विचारलं होतं. जर तुला वाईट वाटलं असेल तर क्षमा कर. हत्तीच्या छोट्या पिल्लासोबत ती मैत्री करू शकली नाही. बिचारी छोटी चिमणी निराश होऊन उडून गेली. गर्विष्ठ पिल्लू हत्ती त्याच्या खोड्या वाढत गेल्या आणि आंघोळ झाल्यावर ते जंगलात चालले गेले. रस्त्यात छोट्या हत्तीला उसाचं शेत दिसलं आणि तो लहान हत्ती आपल्या आईबाबांपासनं लपून त्या शेतात गेला आणि काही वेळाने तो शेतात लपला. त्या तिन्ही लोकांना हे माहिती नव्हतं. त्यामुळे ते जंगलात पुढे निघून गेले आणि तो छोटा हत्ती शेतात जाऊन ऊस खाऊ लागला. अरे वा, हे किती गोड आहे. अरे वा, मी किती भाग्यवान आहे की मी इथे आलोय. शेतात लागलेल्या त्या ऊसाच्या रोपट्यांना त्याने एक एक करून तोडलं आणि त्यातले काही ऊस खाऊन टाकले. अरे बापरे, शिकारी! शिकाऱ्याला बघून छोटा हत्ती पळू लागला आणि आपल्या रस्त्यापासून भरकटला. अरे, मला वाचवा, वाचवा, मला वाचवा! अरे रे, तो खूप ओरडला आणि रडायला लागला. एक हत्तीचं पिल्लू जे हरवलंय ते कुठे दुसरीकडे पोहोचलं.
रस्ता मिळाला नाही म्हणून तो रडू लागला. अरे माझे आई बाबा, आता मी कुठे जाऊ? आई आई. आणि तेव्हा त्यावेळी छोट्या चिमणीने त्या पिलाचा रडण्याचा आवाज ऐकला. मग ती उडून हत्तीच्या पिलाजवळ गेली आणि तिने पाहिलं की हत्तीचं पिल्लू तिथे रडत बसलेलं आहे. अरे छोट्या हत्ती, तुला काय झालं? तू का रडतो आहेस? मी रस्ता भटकलो आणि मला आई बाबांना भेटायचंय. तू इथे कशी आलीस? मी तुझ्या मागे येत होती. मला माहितीये तू थोडासा अहंकारी आहेस, पण या अहंकारामुळे आपण संकटात पडू शकतो. ओ, मला भीती वाटते. अरे घाबरू नको, मी तुला वाचवून घेईन. तू माझ्या सोबत चल, मी तुला तुझ्या आई बाबांकडे घेऊन जाईन. ती लहान चिमणी उडून त्या लहान हत्तीला रस्ता दाखवू लागली आणि तो हत्ती त्या चिमणीच्या मागे जाऊ लागला. आता ती छोटी चिमणी हत्तीच्या पिलाला त्याच्या परिवाराकडे घेऊन आली. बेटा, तू कुठे हरवला होतास? आई, मी रस्ता भटकलो होतो. या चिमणीने मला वाचवलं. लहान असो वा मोठा, आपण कोणाला कमी समजायचं नसतं. संकटात जो आपली मदत करेल तोच आपला खरा मित्र. हा माझा अहंकार आहे, त्यामुळे मी संकटात सापडलो. पण या चिमणीने मला वाचवलं. मी तुझे उपकार कधीच विसरू नाही शकणार. आपण नेहमी चांगले मित्र राहू. अहंकार धोकादायक आहे. प्रेम सर्वात मोठं असतं. जे प्रेमात आहेत ते एकमेकांसोबत जुळू शकतात. जीभ प्रिय असेल तर पळ इकडून. पटकन पळ, तिचा एक आंबा. अरे बेटा, तू हे काय करतोयस? मी म्हणतेय तर थांब ना. याच्या बदमाशा. ची 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 ची. ए बदमाश हत्ती, असे नको करू. माझी पिल्लं खाली पडून मरतील ना. बेटा, तू असं कसं क्रूर वागतोयस? चिवताईची पिल्लं खाली पडून मरून जातील ना. त्यांच्या आईला किती वाईट वाटतंय. चिवताई, सॉरी हं. याच्याकडून मी तुझी माफी मागते. बेटा, असं नको करू. आपल्या सहजीवांना कधी त्रास नाही द्यायचा. लहान हत्ती राजा, बदमाशी सोड तू, बदमाशी सोड. लहान लहान हत्ती राजा, बदमाशी सोड तू, बदमाशी सोड. खारुताई आणि पक्ष्यांनाही छळू नको तू, हा छळू नको तू. लहान लहान हत्ती राजा, बदमाशी सोड तू, बदमाशी सोड. फिरता फिरता चालत फिरत मस्ती करत तू, घाबरवू नको कुणाला, घाबरवू नको. फिरता फिरता चालत फिरत मस्ती करत तू, घाबरवू नको कुणाला, घाबरवू नको. सगळ्यांसोबत मिळून हत्ती राजा तू, आनंदाने डुलत डुलत नाच रे तू.
सगळ्यांसोबत मिळून हत्ती राजा तू, आनंदाने डुलत डुलत नाच रे तू. आनंदाने डुलत डुलत नाच रे तू. लहान लहान हत्ती राजा, बदमाशी सोड तू, बदमाशी सोड. आई ग, संकट संकट, एक छोटा हत्ती आपल्या इकडे येतोय. सगळ्या रस्त्यांना चिरडून तो इकडे येतोय. सगळे पळून जा. ओढ ओढ, उडलीस, ओढून गेली. फुलपाखरू उडालं आणि फुल पण. आता असं विचार करत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. सगळे बिळातनं निघून स्वतःला वाचवा. आमचं बीळ लवकर करा. आता हे सगळं सोडा आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा विचार करा. लवकर लवकर, हत्ती इकडे पोहोचून गेला. लवकर चला ना. तर असं हत्ती राजाला धडा शिकवण्याचा निर्णय त्या सगळ्यांनी घेतला. त्यासाठी सगळे एका तलावाकाठी एकत्रित झाले. हा छोटा हत्ती तर खूपच निर्दयी आहे. नजरेआड झाल्यावर देखील आपल्याला सतवतच असतो. त्याला आता धडा शिकवायलाच हवा. हा, पण त्याच्या समोर जायची ताकद आपल्यात नाही आहे ना. शक्तीने आपण त्याचा सामना करू शकत नाही, पण युक्तीने तर नक्कीच करू शकतो ना. त्यासाठी आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. येथे जवळच एक उंदीर राहतो. तो माझा मित्र आहे. आपण आपलं दुःख त्याला सांगू. तो आपली नक्कीच मदत करेल. हे तर बरोबर आहे. तुमची समस्या ऐकून मला पण वाईट वाटतंय. मी तुमची नक्कीच मदत करेन. बदमाश हत्तीला आपण चांगलाच धडा शिकवू. एके दिवशी तो बदमाश हत्ती आपल्या मस्त्यांनंतर आरामात झोपला होता. अरे, तू तर खतरनाक आहेस, हो ना? याच्या सोंडेच्या आतमध्ये चढून जातो आणि कुरतडायला सुरुवात करतो. दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद घेतो ना तू. त्यांचं दुःख तुला पण समजलं पाहिजे. हो, तू बरोबर बोललास. मी खूप लोकांना त्रास दिलाय. मी त्यांना त्रास देतोय असा मी कधीच विचार नाही केला. माझ्यासाठी सगळं एक गंमत होती, मनोरंजन होतं. माझ्यामुळे त्रासलेले लोकांचं दुःख मी आता समजतोय. मी आता कोणालाच त्रास नाही देणार. माफ कर, माफ कर.
हत्ती दादा, हत्ती दादा, तुला ऍपल्स हवेत का? नको, मला नकोय. अरे तू उदास का दिसतोयस? माझ्यासोबत खेळायला कोणीच नाहीये. अरे बस एवढंच का? मी सकाळपासून इकडे तिकडे खूप शोधलं, पण इकडे कोणीच नाहीये. ते बघ तिथे त्या झाडावर किती माकडं बसली आहेत. बघ, तू त्यांच्या सोबत खेळू शकतोस ना? काय खरंच? हो, ते सर्व तिथे लपंडाव खेळतायत, पकडापकडी खेळतायत आणि असे कितीतरी खेळ आहेत. तर मी पण जातो. चिमणी ताई, आपण परत भेटू. मित्रांनो, तिकडे बघा. मोठ्या पोटाचा हत्ती येतोय. सापासारखा सोंडेचा हत्ती येतोय. हुई, झाडूवाल्या शेपटीचा हत्ती येतोय बघा. मित्रांनो, मी पण तुमच्यासोबत खेळू. काय, तुला पण आम्ही सोबत घेऊ? पोटाचा हत्ती आला. सापासारखा सोंडेचा हत्ती येतोय. हुई, झाडूसारख्या शेपटीचा हत्ती आलाय. मित्रांनो, माझ्यासोबत कोणीही नाहीये. काय मी तुमच्यासोबत खेळू? चला खेळूया. तुला झाडावर चढायला येतं? नाही. तुला असा झुला झुलता येतो का? नाही. तुला असा शेपटीला लटकणं येतं का रे? ते पण नाही. तुला येत नसेल तर लगेच इथून निघून जा. हुई. मोठ्या सोंडेचा हत्ती, मोठ्या हत्ती, मोठ्या सोंडेचा हत्ती, मोठ्या हत्ती. अरे थांब, थांब. मोठ्या सोंडेचा हत्ती, मोठ्या पोटाचा हत्ती. अरे मी त्याला सांग. अरे काय? मित्रांनो, लवकर या. आपला मित्र मंगू विहिरीमध्ये पडला आहे. अरे माझा हात पकड. पोचत नाहीये. अरे अरे उडी मारून पकड ना. अरे शेपटी पकड. अरे मूर्खा, तुझी शेपटी नाही, माझी शेपटी पकड. पोचत नाहीये. अरे उडी मार.
मित्रांनो. आमचा मित्र मंगू खाली पडलाय. वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण काहीच नाही होत. मी एकदा प्रयत्न करून बघू. हत्ती दादा, तुम्ही वेळेवर इकडे आलात म्हणून मंगूला वाचवू शकलो. हत्ती दादा, तुझी मस्करी केली होती, आम्हाला माफ कर. तू रागावलायस का? नाही मित्रांनो, मी कोणावरच रागावलो नाहीये. आतापासून मी पण खेळू तुमच्यासोबत. आजपासून तूच माझा खरा मित्र आहे.